ओके, पुढचा क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर. हा प्रश्न चॅप्टर नंबर 2 मधून आहे. टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो what is types of preference share or what is preference share. A preferential right, the preferential who have preferential right to the payment of dividend, म्हणजे यांना सगळ्यात पहिलं डिव्हिडंड मिळतो. A preferential right as to the return of capital at the event of winding up of the company. कंपनी बंद होताना सगळ्यात पहिलं रिटर्न ॲज अ कॅपिटल म्हणून त्यांना पहिला प्रेफरन्स दिला जातो, म्हणून यांना प्रेफरन्स शेअर्स असं म्हटलं जातं. नाव याच्यामध्ये येतं की फर्स्ट टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर इज क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय? क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स ऑन विच गोज ऑन accumulating until it is fully paid. Means if the dividend is not paid 1 or more year, it goes on carry forward for the next year. म्हणजे क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअरमध्ये कसं होतं, जर यांना पहिल्या वर्षामध्ये जर कंपनीला लॉस झाला तर त्यावेळेस त्यांना डिव्हिडंड नाही देण्यात आलं तर याचं डिव्हिडंड हे पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होतं. म्हणजे या वर्षीचं आणि पुढच्या वर्षीचं असं दोन्ही मिळून कॅरी फॉरवर्ड होतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. पुढे आहे नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. द डिव्हिडंड ऑन दिस शेअर्स डज नॉट अक्युम्युलेटेड मीन्स कॅनॉट कॅरी फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट इयर. म्हणजे इथे कसं होतं, कंपनीला जर काही लॉस झाला तर शेअर होल्डर्सला लॉस बेअर करावा लागतो आणि जर प्रॉफिट झाला तर प्रॉफिट मिळतो. पण नॉन क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय की कॅरी फॉरवर्ड होणार नाही कुठलाही प्रॉफिट, कुठलाही डिव्हिडंड. नाव पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. नेक्स्ट पॉइंट इज पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर. द शेअर्स आर entitled to get participate in a surplus profit beside the preferential dividend. म्हणजे यांना काय होतं, डिव्हिडंड भेटून सुद्धा एक्स्ट्रा प्रॉफिटमध्ये पार्ट मिळतो. दे गेट एक्स्ट्रा सरप्लस प्रॉफिट एक्सेप्ट डिव्हिडंड. म्हणजे डिव्हिडंड सोडून कंपनीला जेव्हा खूप जास्त प्रॉफिट होतो किंवा रिझर्व साठला जातो त्यावेळेस कंपनी प्रेफरन्स शेअर होल्डरला म्हणजे पार्टिसिपेट प्रेफरन्स शेअर होल्डर्सला डिव्हिडंड सुद्धा देऊन अजून एक्स्ट्रा प्रॉफिट देते, त्याला म्हणायचं आहे participating preference shares. Okay, now next point is non-participating preference shares. The preference shares are not getting any extra surplus profit beside the dividend. It's called as a non-participating preference. म्हणजे यांना काय, जेवढं डिव्हिडंड आहे फिक्स डिसाईड केलेलं आहे तेवढंच मिळणार, त्याच्या पलीकडे त्यांना एक्स्ट्रा काही प्रॉफिट मिळणार नाही कंपनीला कितीही प्रॉफिट झाला तरी. नाव नेक्स्ट पॉइंट इज कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर. The shares have a right to convert their preference share into the equity share. म्हणजे असे शेअर जे कन्वर्ट करू शकतो इक्विटी शेअर्समध्ये त्याला कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स असं म्हणायचं. नॉन कन्व्हर्टेबल एक्झॅक्ट अपोजिट. द शेअर्स कॅन नॉट बी कन्वर्ट इन टू द इक्विटी शेअर्स इज कॉल्ड ॲज अ नॉन कन्व्हर्टेबल. बघा, हे प्रेफरन्स शेअर्स हे शेअर्स आपण इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट करू शकतो आणि हे शेअर्स आपण कन्वर्ट करू शकत नाही. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर. द शेअर्स कॅन बी रिडीम आफ्टर द सम स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज अ रिडीमेबल. म्हणजे ह्यांना आपण थोड्या वेळानंतर रिडीम करतो. रिडीम म्हणजे काय, त्यांचे पैसे त्यांना आपण पुन्हा देऊन टाकतो. म्हणजे एक 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर एक स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम नंतर. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर. इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय, जे आपण कधीही रिडीम करणार नाही, ते त्यांचे पैसे कधी मिळतील ॲट द वाइंडिंग अप ऑफ द टाइम इज कॉल्ड ॲज अ इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. चेक करा. पहिला टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर आहे क्युम्युलेटिव्ह, देन नॉन क्युम्युलेटिव्ह, देन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर, कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल, रिडीमेबल, इरिडीमेबल. थँक्यू.